लॉकडाऊनच्या खुलत्या काळात बस स्थानकात प्रवासी कमी व घोड्यांची संख्या जास्त दिसून येत आहे। नांदगाव खंडेश्वर येथील बस स्थानक परिसरात घोड्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस दिसून येत आहे। लॉकडाऊनच्या काळात सर्व शासकीय निमशासकीय स्तरावरील प्रवासी वाहतूक प्रशासनाने बंद केली होती। आता लॉकडाऊन थोडे थोडे का होईना पण खुले होताना दिसत आहेत। अशातच शासनाने पुन्हा परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतूक सुरू केली आहे, ज्यात प्रवासी जिल्हा अंतर्गत व जिल्हा बाह्य सुद्धा प्रवास करू शकतात। पण या काळातही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। स्वतः परिवहन महामंडळाचे कर्मचारी बस स्थानक परिसरात कार्यरत असून प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे। परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांकरिता थांबण्याची व्यवस्था करण्यात आली नसून आता प्रवासी निवासाच्या आत घोड्यांची संख्या दिसत असल्याने नाईलाजाने प्रवाशांना बस स्थानकाच्या बाहेरच उभे राहावे लागत आहे, ज्याने प्रवाशांची गर्दी दाटून येत असून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।